हॅलो. सो आम्ही शेगावला पोचलो आहे आणि आम्ही राहत आहोत आनंद विहार भक्त निवासमध्ये. तर आम्ही 4 लोकं आहेत आणि आम्ही इथे रूम घेतला आहे. सो इथे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे रूम आहे, जसं ए सी नॉन ए सी रूम पण आहे इथे. त्यानंतर तुम्हाला जर कूलर रूम हवे असेल तर कूलर पण आहे. आणि तुम्ही इथे जे बघता आहे ना ह्या साईडला, तर इथे रिसेप्शन एरिया आहे आणि समोरचा जो रस्ता दिसतोय ना तुम्हाला, हे बघा, इथून मध्ये येण्यासाठी एंट्री आहे. मध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे सुंदर अशी श्री विठ्ठलाची मूर्ती दिसेल. असा तुम्हाला आल्यानंतर सिटिंगसाठी अरेंजमेंट दिलेलं आहे इथं. आणि इथं असं ह्या रिसेप्शन आहे जिथं तुम्ही जाऊन तुमचं बुकिंग करायचं. ते बुकिंगची प्रोसेस आम्ही तुम्हाला सांगून देऊ कशी. हे असं या साईडला पण तुम्ही आल्यानंतर तुम्हाला बसायला तिथं कूलर पण लावलेलं आहे, त्यांनी फॅन पण आहे. सगळ्यात आधी तर तुम्ही आल्यानंतर तुमचे जे बॅग असतात त्याच्यासाठी पण त्यांनी फॅसिलिटी करून ठेवलेली आहे. हे बघा, इथं तुम्हाला बॅगसाठी ट्रॉली देतात आणि सिनियर सिटीजन ज्यांचा हँडिकॅपचा प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी ट्रॉली आहे, बेबीसाठी ट्रॉली आहे. ही अशी फॅसिलिटी त्यांनी दिलेली आहे. इथं गेटवरतीच तुम्हाला ही फॅसिलिटी भेटून जा. ह्या साईडला तुम्ही जर बघितलं राईट साईडला, तर इथं असं बस स्टँड आहे त्यांचा, जे बसची फ्री सेवा देतात ते. तर भक्त निवासच्या आतमध्येच तुम्हाला इथे हा बस स्टँड दिसेल. तर इथे बसायला पण सोय केलेली आहे व्यवस्थित. आणि पहाटे 5 वाजेपासून 9 वाजेपर्यंत प्रत्येकी अर्धा तासाला इथे बस असते. आणि ती बस तुम्हाला मंदिरापर्यंत, तसेच रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप इथपर्यंत पोहोचवते. 5 ते 9 मध्ये अर्धा तासाला आणि 9 नंतर जे आहे ते प्रत्येकी 1 तासाला बस सेवा त्यांनी उपलब्ध केलेली आहे. तर आणि ही जी बस सेवा आहे ती फ्री बस सेवा आहे, तर तुम्ही याचा सुद्धा लाभ घेऊ शकता इथे येऊन. तर इथे बस स्टँडवर आत्ता आम्ही बसलेलो आहे. हे भक्त निवासच्या आतमध्येच आहे. इथे मस्त फॅनची सोय केली आहे. आजूबाजूचं वातावरण खूप सुंदर आहे, शांत आहे. तुम्ही बाजूला ऐकू जर तुम्हाला येत असेल तशी शांत अशी म्युझिक चालू आहे इथे. खूप छान वातावरण वाटतं. म्हणजे रूममध्ये जेवढं तुम्हाला शांत नाही वाटणार ना, तेवढं बाहेर इथे बसल्यानंतर सुंदर वाटतंय. आणि तसेच प्रत्येक गोष्टीची फॅसिलिटी इतकी छान दिली ना इथे. म्हणजे इथलं पण मॅनेजमेंट खूप उत्तम आहे, खूपच उत्तम. म्हणजे मी शेगावला जे आले ते आता 2ऱ्या वेळेला आले इथे. आणि याच्या अगोदर पण आम्ही आलो होतो, त्यावेळेला पण आम्ही इथे भक्त निवासमध्येच राहत होतो. आणि इथे इतकी शांतता वाटते ना, खूप सुंदर वाटतं. तर तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल इथे, तर ऑनलाईन बुकिंगची सेवा इथे नाही आहे. तुम्हाला डायरेक्टली इथे येऊनच बुकिंग करावं लागतं. आणि बुकिंगसाठी तुम्हाला एक फॉर्म दिला जातो, तो फॉर्म भरायचा. आणि तुम्हाला सगळ्यांना तुमचे आधार कार्ड द्यावे लागतात. म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड कुठले एक ID द्यावं लागतं. तर ॲक्च्युली आणि जर तुमच्याकडे ते नसेल, तुमच्याकडे सपोज त्याची जर हार्ड कॉपी नाही आहे, तुमच्याकडे जर त्याची सॉफ्ट कॉपी आहे, तर तिथेच बाजूला एक ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला त्यांच्याकडून एक पावती घ्यावी लागते. ती पावती घेतली आम्ही सुद्धा. तुम्हाला रूम बुकिंग करण्यासाठी पण कॅशच लागते. त्यानंतर इथेच भक्त निवासच्या आतमध्ये इथे जेवणाची पण सोय आहे, तर तिथेही तुम्हाला कॅशच द्यावी लागते. स्वच्छता आहे, फॅसिलिटी पण आहे इथं. म्हणजे तुम्हाला थोडासा रूम घेईपर्यंत आहे ना थोडा टाइम लागतो, कारण ते लगेच तुम्हाला आले रूम नाही देत. नाही, पण जर खूप जास्त गर्दी असेल तर तुम्हाला टाइम लागतो, नाही तर रूम लगेच मिळतो. आणि खूप जास्त गर्दी असेल तर तुम्हाला वेट पण करावं लागतो, कधी कधी अर्धा 1-1 तास पण वेट करावा लागतो. यावेळेस आम्हाला रूम लगेच मिळाला, पण लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस थोडा टाइम लागला होता. आणि असे इथं मोठे मोठे कूलर लावलेले, हे बघू शकता तुम्ही. असे मोठे मोठे कूलर्स. समोरून बस येते. या अशा बस फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळतात. या डायरेक्टली भक्त निवासच्या आतमध्ये येतात. आणि आतमध्ये आल्यानंतर पुढे तुम्हाला मी जे बस स्टँड दाखवलं ना, त्या बस स्टँडला थांबतात त्या. आणि तिथून पुढे
बसमध्ये बसून त्या तुम्हाला मंदिरापर्यंत फॅसिलिटी, त्यानंतर स्टेशनपर्यंत आणि बस स्टँडपर्यंत. आता इथून पुढे हे जेवणाला जाण्यासाठी रस्ता आहे. इथून आता आपण मध्ये जाणार आहोत आणि त्या अगोदर तुम्हाला इथे तुमचे चप्पल शूज काढावे लागतात आणि त्यानंतरच तुम्ही मध्ये जाऊ शकतात. सो आता इथून आपण आतमध्ये जात आहोत जेवणासाठी. तर जेवणामध्ये इथे आहे चपाती, चवळीची भाजी आहे, नंतर बटाट्याची भाजी आहे, चपाती, शिरा, डाळ, भात असं जेवण आहे. आरवला तिखट लागलंय खूप. दादू, चला तर मग जेवण करूया आता. हे आमचे छोटेसे आणि क्यूट असे सबस्क्रायबर आहेत. बोला, शेगावला येऊन कसं वाटतं तुम्हाला? छान ना? झाडं दिसतात ना. आता इकडे ना समोरच्या साईडला कार पार्किंग आहे, उजव्या साईडला, आणि इथे ऍक्च्युली पाणी मारलेलं दिसतंय. आणि मस्त काय सुंदर आहेत ना तिथे ते फुलं अशी. हो, सुंदर खूप सुंदर वाटतंय. फुलं आहे. हे बघा तिकडे या साईडला असं मस्त वाटतं काहीतरी वाटतंय. वेगळ्या ठिकाणी. सिरियसली. आणि इकडे कार पार्किंग दिली आहे. कार पार्किंग पण भरपूर मोठी आहे. हे बघा ह्या साईडला कार पार्किंग दिली आहे. मस्त वाटतंय. गाडीसाठी गाडी लावायला पण भरपूर झाडांची सावली पण आहे इथे. हो, ऍक्च्युली तसं तुम्हाला जर दाखवायला गेलं ना, हे भक्त निवास खूप मोठं आहे, खूप मोठं. म्हणजे तुम्ही किती फिराल तरी कमी पडेल, इतकं मोठं आहे ते. शक्य तितकं आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे. म्हणजे रिसेप्शन एरिया झाला, तिथे बस स्टँड दाखवलं तुम्हाला, इथे ही पार्किंग आहे, नंतर इथे भोजनालय पण आहे. तर इथे नाश्ता मिळतो, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, आणि 4 वाजताही परत नाश्ता असतो इथे. आणि इथे या ट्रॉलीज आहेत. म्हणजे तुम्ही कार पार्क केल्यानंतर इथे तुम्हाला या ट्रॉलीज मिळतात. थेट तुम्ही तुमच्या रूमपर्यंत तुमचं जे पण काही लगेज आहे ते घेऊन जाऊ शकताय. आणि तुम्हाला इथं प्रत्येक ठिकाणी असं बसायची फॅसिलिटी पण भेटते. शांत. इथे सिटिंग आहे आणि इथेच लगेच भोजनालय या साईडने पण. या साईडला भोजनालय हे मोठे बिल्डिंग. इथे ना मागच्या साईडला इथे आम्ही रूम घेतलाय. इथे आल्यानंतर तुम्हाला जर रूम 2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी पाहिजे असेल तर तसं होत नाही. तुम्ही ज्या दिवशी येताय तुम्ही फक्त त्या दिवसाची बुकिंग करू शकताय. सपोज तुम्ही जर संध्याकाळी 7 वाजता इथे पोहोचलेत, तुम्ही फॉर्म भरायचा, त्यांची प्रोसेस कंप्लीट करायची. 7 वाजता पोहोचल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी 7 वाजेपर्यंत रूम मिळणार आहे. म्हणजे 24 आवर्ससाठी तो रूम असतो. त्यानंतर तुम्हाला परत 7 वाजता तिथे त्यांच्या रिसेप्शन काउंटरला जावं लागतं. तिथे गेल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवसासाठी रूम एक्सटेंड करू शकताय. पण तुम्ही ज्या दिवशी येताय त्या दिवशी तुम्ही 2 ते 3 दिवसासाठी रूम घेऊ शकत नाही. तर हे तुम्ही लक्षात राहू द्या. आणि प्लीज 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 सगळ्यांनी आपले आधार कार्ड पण सोबत राहू द्या. आम्ही जी चूक केली ती चूक तुम्ही करू नका. मग आमच्या जी रूमची कॉस्ट आहे ती पण तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुम्हाला रूम टूर पण करवणार आहे की आमचा रूम कसा आहे. तर चला. मी अजून आतमध्ये एंट्री पण नाही केली तरी थंड वाटायला लागलं इथे पण. हे बघा पूर्ण मार्बल आहे इथे. आणि आमचा जो रूम आहे तो 1st फ्लोअरला आहे. आता मी वरती चालले. हे बघा वरती आल्यानंतर इथे असा मस्त स्पेस मिळतो. इथे आमचा रूम आहे
आणि ह्या साईडला पिण्याचं पाणी असतं. पाणी पण खूप थंड आहे, खूप थंड. म्हणजे तुम्ही नळ जर चालू केला ना, थोड्याच वेळेस अक्षरशः बर्फासारखं पाणी मिळतं इथे. इतकं थंड पाणी, बर्फासारखं थंड. चला, तर हा आमचा स्वच्छ सुंदर असा रूम आहे. आणि इथे हे कबर्ड आहे. कबर्ड पण मोठा आहे भरपूर. आणि ह्या रूमसाठी आम्ही पे केले आहेत 950 रुपये. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि आम्ही चाललोय. इथे एक महालक्ष्मीचं मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे असं ऐकलंय. तर आम्ही आता तिथे दर्शनासाठी जात आहोत. तुम्हाला तो काढ आहे दादा, इथे सनरूफ ओपन करून उभा आहे. आता तुझ्या डोक्याला अरे लागेल उतर खाली. रे, उतर. हे बघ, आम्ही पोहोचलो इथे. हे बघा माझ्या पाठी. चल रे. दादा, चलो चला आरव. हे किती मस्त वाटतंय ना इथे. आरव, इथे गार्डन पण आहे. हो, हे बघ हे बघ, मजा करणार आहे ना आता तू. इकडं. मस्त आहे. आरव, आरव 2 दिवसापासून वाट बघत होता की हे मला कधी गार्डनला घेऊन जाणार. आणि फायनली आम्ही आता गार्डनला आलोय. आता तो मस्त खेळतो इथे. चल. चल. अरे कसला चॅम्पियन आहे दादा तू. पार्टी में भी लेके गए थे, हाइकिंग वाले भी फोटो तो नहीं मिला। इकडे इकडे. वो भी लेके गया था, वो पूरा आपको नहीं मिला। शिवा करतो ना, शिवा करतो माहिती ना. पकड, एक हाताने पकड. हे पकड, हे पकड. हा, अच्छा. हा, आता तिकडे पकड. सोडा त्याला, सोडा. हा तू हे करायचं. तू धरायचं लगेच पुढं. लगेच पुढे धर. धर पुढं. हा, धर. धर पुढं धर. अरे ते सगळं माझ्या अंगावरच लोट टाकून चालतोय. सोडा. चल पकड. पुढे धर. आता. अरे बाबा. आम्ही आता इकडे मंदिरामध्ये चाललोय. मंदिराच्या आत. काय चढायचं कुठं? अरे ते असं उद्या तर मोठं झाडं नाही जाणार होतं. अरे छोटं झाड. ही मंदिराची फ्रंट साइड आहे आतमध्ये येण्यासाठी. आणि बॅक साइडने पण मंदिराच्या आतमध्ये येण्यासाठी रस्ता आहे. सो ही फ्रंट साइड आहे. इथे तुम्हाला बसण्यासाठी पण भरपूर जागा आहे. तसेच इथे उजव्या बाजूला तुम्हाला खूप सारे दुकानंही दिसतील. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि इकडे समोर आहे हे मंदिर. चला तर मग आता पुढे जाऊया आपण. दर्शनाला गेलो पण जास्त काही गर्दी नव्हती आणि आमचं दर्शनही लगेच झालं. आम्ही आता महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं आहे. त्यासमोर ज्योतिर्लिंग दर्शन तिकडे चालत आहे. 12 ज्योतिर्लिंग.
हा बघ. पाठीमागे ना बालाजीची मूर्ती खूप सुंदर दिसते, मूर्ती खूप छान आहे. इथे असा श्री कुबेरचा पण मंदिर आहे. हे बघा. भोलेनाथ. पार्वतीपते हो. तुम्ही जर शेगावला आले ना तर तुम्ही त्या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात नक्की या. म्हणजे मातेची मूर्ती पण खूप सुंदर आहे आणि इथं पाठीमागे जे बघताय ना इथे 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन होते. इतकं सुंदर वाटतं ना इथे. साईबाबांची पण मूर्ती आहे. गाई वासरू. इतकं सुंदर वाटत होतं आम्हाला तिथे. खूप छान मूर्ती आहे तिथे. मस्त वाटलं. खूप छान एक्सपिरियन्स आहे हा. तसेच इथेही भोलेनाथांची पण भली मोठी मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल. सो आमचं दर्शन झालं आहे. इथे महालक्ष्मी मातेचं दर्शन आम्ही घेतलंय. मंदिर खूप सुंदर आहे. महालक्ष्मी मातेची मूर्ती पण खूप सुंदर आहे. आम्हाला खूप छान वाटलं इथे. त्यानंतर इथे 12 ज्योतिर्लिंगांचं पण आम्ही दर्शन घेतलं. खूप छान वाटलं. तुम्हाला कसं वाटलं तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो बाय.